आहे अर्धा किलो मटण. याला मी स्वच्छ असं धुवून घेत आहे. मीठ टाकून स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि याला अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं. तर मी मटणाची भाजी फर्स्ट वेळेस बनवतेय, तर बघू कसं होतं काय होतं ते. स्वच्छ असं धुवून झालं. आता यावरती आपण मीठ आणि हळद टाकून घेऊया. यात तुम्ही हिंगही टाकू शकता, बट माझ्याकडे हिंग नव्हता तर मी स्किप केला. मीठ आणि हळद टाकून घेतली आणि याला छान असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून सगळ्या पीसेसला व्यवस्थित असं लागलं पाहिजे. आणि याला अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया. जेवढं जास्त वेळ ठेवाल तेवढं लवकर पण शिजतं आणि मऊ पण होतं. तर इकडे मी तेलही गरम करायला ठेवलंय. यात आता आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत. तेलही छान असं गरम झालंय. यात आता आपण कांदा ऍड करूया. वरतून आलं लसूण पेस्टही त्यात ऍड करूया आणि चांगलं 2-3 मिनिट त्याला फ्राय करून घेऊया. त्यात मॅरिनेट झालेलं मटण टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया आणि याला आता शिजून घेऊया. तर गॅस हाय फ्लेमवर ठेवून याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यावरती एक परात ठेवली. त्यात अर्धा तांबा पाणी घातलं आणि गॅस हाय फ्लेमवरही ठेवला. तोपर्यंत इकडे मसालाही तयार करून घेतले. कांदा, तीळ, कोथिंबीर, खोबरं आणि आलं लसूण याला आपण आता ड्राय रोस्ट करणार आहोत. त्यासाठी पॅनही गरम झाला आहे. आता आपण पहिले खोबरं फ्राय करून घेऊया. इकडे गॅस हाय फ्लेम वरती असल्यामुळे पाणी छान असं गरम झालंय. मटणालाही चांगलं असं पाणी सुटलंय मिठामुळे. वरती ठेवलेलं पाणी त्यात ऍड करूया आणि झाकण लावून 4 ते 5 याच्या शिट्ट्या घेऊन घेऊया. तोपर्यंत इकडे खोबरंही चांगलं असं भाजलेलं आहे. आता तीळ ऍड करूया. तीळ भाजायला थोडा वेळ लागतो. तुम्ही बघू शकता किती छान असा सुंदर कलर आलेला आहे. खरपूस रंग येईपर्यंत खोबरं आणि ते भाजून घेतलं. आता कांदाही शालो फ्राय करायला टाकला. वरतून थोडं तेल टाकूया, जेणेकरून आपला कांदा लवकर शालो फ्राय होईल. कांदाही आपला फ्राय झालेला आहे. तर याची आपण आता ग्रेव्ही बनवून घेऊया. ग्रेव्ही बनवण्यासाठी याला मिक्सरच्या भांड्यात सगळे मसाले ऍड करून घेतले आणि बारीक अशी ग्रेव्ही तयार करून घेऊ. इकडे एका पातेल्यात तेलही गरम करायला ठेवते. तर 3-4 चमचे मी तेल त्यात ऍड करणार आहे. तेल गरम झाल्यावरती त्यात लाल मिरची पावडर, काळा मटन मसालाही त्यात ऍड केला आणि आपले घरातले बाकीचे मसालेही त्यात ऍड करून घेते. गॅस लो फ्लेम वरती आहे. आणि सगळे मसाले टाकून झाले की आपण तयार केलेली ग्रेव्ही त्यात ऍड करून घ्यायची.
तर सगळे मसाले टाकून झाले आणि ग्रेव्ही पण ॲड करून घेते आणि चांगलं 2 ते 3 मिनिट त्याला परतावून घेऊया. तर मी फर्स्ट वेळेस बनवते, तर चांगलं झालं पाहिजे. बघूया आता कसं होतं, काय होतं ते. त्यात शिजलेलं मटण हे टाकून घेते. आणि जे मटणाला शिजताना जे पाणी सुटलेलं आहे ते पण मी त्यात टाकणार आहे. चांगलं मिक्स करून घेऊया आणि मस्त अशी त्याच्या उकळ्या घेऊन घेऊया. तर त्याला अशी मस्त अशी उकळी आलेली आहे आणि वरतून आपण थोडी कोथिंबीर त्यात घालून घेऊया. तर कोथिंबीर टाकून घेतली आणि इकडे भाकरीही तयार करून घेतली. तर बघूया आता आहोंना आवडतं की नाही ते. तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते कमेंटमध्ये नक्की सांगा. किती सुरेख असा रस्सा झालेला आहे. तुमच्या तोंडालाही पाणी सुटलेलं असेलच. तर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.